हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून एंट्री इंग्लिश. ही विनया टेंबे बोलतेय. ऑल्सो वेलकम टू ए टू झेड इंग्रजी व्याकरण, इंग्लिश व्याकरण. आज आपण द सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि वाक्याचे 4 प्रकार याविषयी शिकणार आहोत. सुरुवात करूया. द सेंटेन्स याचा मराठी अर्थ वाक्य. नाउ डेफिनेशन, व्याख्या पाहूया. A group of words which makes a complete sense is a sentence. A group of words, शब्दांचा समूह, which makes a complete sense, ज्याचा पूर्ण अर्थ होतो त्याला आपण वाक्य म्हणतो. शब्दांचा असा समूह ज्याचा अर्थ पूर्ण होतो तो समूह म्हणजे वाक्य. ही झाली डेफिनेशन म्हणजे व्याख्या. आता वाक्याचे इंग्लिशमध्ये 4 प्रकार आहेत. त्यांना आपण म्हणतो काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस एकूण 4 आहेत. 4 काइंड्स. First one, declarative or assertive sentence. Declarative or assertive sentence. Declarative or assertive sentence. मराठीत विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. It makes a statement or assertion. It makes a statement or assertion. Assertion. Now statement meaning काय त्याचं की एक वाक्य म्हणजे एक असं निश्चित सांगतो त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट. असर्शन ठामपणे सांगणं, एखादी गोष्ट ठामपणे निश्चितपणे सांगणं म्हणजे असर्शन. त्यामुळे जे वाक्य असतं जिथे एक कर्ता असतो एक क्रियापद असतं ते वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य असतं. कर्ता आणि क्रियापद असलेलं वाक्य विधानार्थी वाक्य असतं. एक्झाम्पल, शी गोज टू ऑफिस एव्हरी डे. शी गोज टू ऑफिस एव्हरी डे. ती रोज ऑफिसला जाते. ती रोज ऑफिसला जाते. शी इज सब्जेक्ट म्हणजे तो कर्ता आहे. गोज वर्ब म्हणजे क्रियापदे. कर्ता आणि क्रियापद असं जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते वाक्य असतं डिक्लरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. सेकंड टाइप ऑफ सेंटेन्स, सेकंड काइंड ऑफ सेंटेन्स इज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, जे काही प्रश्न आपण विचारतो ते प्रश्न त्यांना इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. मराठीत आपण म्हणतो प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य. आता इट आस्क्स अ क्वेश्चन. प्रश्नच आहेत ते म्हणून प्रश्न विचारला जातो. कुठच्याही प्रकारचा असू दे, जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या वाक्याचा प्रकार असतो इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. एक्झाम्पल, व्हॉट हॅव यू इटन. व्हॉट हॅव यू इटन. व्हॉट हॅव यू इटन अर्थ काय, तू काय खाल्लेलं आहे, तू काय खाल्लं आहेस. ओके, हे झालं प्रश्न म्हणून झालं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य बंद. थर्ड काइंड ऑफ सेंटेन्स इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मराठीत काय अर्थ आहे, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. एक्झाम्पल, आधी काय सांगतं ते आपल्याला, इट एक्सप्रेसेस कमांड रिक्वेस्ट एंट्रिटी. इट एक्सप्रेसेस म्हणजे ते व्यक्त करतं. कमांड म्हणजे ऑर्डर, आज्ञा. रिक्वेस्ट विनंती. एंट्रिटी म्हणजे सुद्धा विनवणी. म्हणून ऑर्डर असेल, एंट्रिटी असेल, रिक्वेस्ट असेल, आज्ञा, विनंती हे व्यक्त करणारं वाक्य जे असतं त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. एक्झाम्पल, सिट प्रॉपरली. सिट प्रॉपरली व्यवस्थित बस किंवा व्यवस्थित बसा. या वाक्याचा विशेष काय, इंग्लिशमध्ये वाक्य क्रियापदाने सुरुवात होतं. वाक्य नेहमी आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्सेस नेहमी क्रियापदाने सुरुवात करायची. आता इथे सुद्धा सिट हे क्रियापद आहे. क्रियापदाने सुरुवात करायची आणि मग नंतर पुढे शब्द घ्यायचे. सिट प्रॉपरली सुरुवात क्रियापदाने आणि याच्यात यू म्हणजे तू किंवा तुम्ही हा कर्ता म्हणून गृहीत धरलेला असतो. गृहीत धरलेला असतो म्हणून तो तिथे मेन्शन करत नाही. यू सिट प्रॉपरली असं नाही कधी म्हणत आपण. आपण नुसतं म्हणतो सिट प्रॉपरली, कारण समोर जी एक व्यक्ती आहे किंवा अनेक व्यक्ती आहेत त्यात दुसरा म्हणजे समोर असलेले यू त्यांना आपण उद्देशून बोलतोय म्हणून तिथे यू लिहायची किंवा बोलायची गरज नसते. डायरेक्टली क्रियापदापासून सुरुवात करतो आणि म्हणून वाक्याचा प्रकार लक्षात ठेवताना क्रियापदाने सुरुवात झालं की ते वाक्य आज्ञार्थी आहे, इम्परेटिव्ह आहे. यू हा करता गृहीत धरलेला आहे. अँड फोर्थ काइंड, चौथा प्रकार वाक्यांचा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य. ओके, एक्झाम्पल आधी आपण हे वाचूया काय आहे, काय सांगतं ते आपल्याला. इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग. इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग
म्हणजे एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करतं, स्ट्रॉंग फिलिंग, अतिशय मनातल्या भावना व्यक्त करतं. हा, खूप ज्या मनात भावना साठतात ते व्यक्त करणारं वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजेच मराठीत उद्गारवाचक वाक्य. आता एक्झाम्पल, हाऊ ब्युटिफुल द फ्लॉवर इज, हाऊ ब्युटिफुल द फ्लॉवर इज, हाऊ ब्युटिफुल द फ्लॉवर इज. फूल किती सुंदर आहे, फूल किती सुंदर आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा ते वाक्य असतं एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क नेहमी येतो. एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह नेहमी येतं, कारण ते वाक्य उद्गार आपले व्यक्त करतं, उद्गार असतात ते मनातल्या भावना व्यक्त करणार आहे, म्हणून शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतो. ही अजून एक या बाबतीतली गोष्ट. आय थिंक हे चारही प्रकार तुम्हाला लक्षात आलेच असतील आता आणि समजलेही असतील. परत पहा आणि लक्षात ठेवा. मुलांना, विद्यार्थ्यांना, मोठ्यांना, टीचर्सना, ज्यांना इंग्लिश शिकायचे ते सगळ्यांना उपयोगी असेच हे व्हिडिओ आहेत. आणि म्हणून माझी जी प्लेलिस्ट आहे A to Z इंग्लिश व्याकरण, ती खूप इम्पॉर्टंट आहे. मराठीतून एक्सप्लेन केलंय. त्याचप्रमाणे एक इंग्लिश प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. प्लेलिस्टचं नाव आहे A to Z इंग्लिश ग्रामर. ते पूर्ण सेम आहे पण इंग्लिश मधून एक्सप्लेन केलंय. ॲज फार ॲज पॉसिबल जितकं जमेल तेवढं दोन्ही बघा, म्हणजे इंग्लिश आणि मराठी. थोडंफार बोलताना माझा डिफरन्स ऑफ होतो, काही काही उदाहरणं वेगळी असतात, एक्सप्लेनेशन वेगळं असतं. दोन्हीचा उपयोग होईल दोन्ही बघून. त्यामुळे पाहत राहा असेच व्हिडिओज. लाईक करायला विसरू नका आवडले तर, आणि शेअर सुद्धा करा. चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अपलोड परत परत तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. थँक्स वन्स अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आणि बाय फॉर नाऊ.